तुमचा प्रवास ॲज अ कंटेंट क्रिएटर सुरू झाला, पण आज तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात. पण असा कुठला क्षण होता जेव्हा तुम्हाला वाटलं, की आता हे चालायला लागलंय, वी कॅन कंटिन्यू विथ दिस? ज्या दिवशी आम्ही जॉब सोडायचा विचार केला ना, की आपण हे करूया, तो ह्याच ह्याच्याने होता, की हे आपलं चालतंय व्यवस्थित म्हणून आपण तो जॉब सोडतोय. कारण जॉब ही खूप मोठी गोष्ट आहे, की जॉब मिळणंच ही एवढी मोठी गोष्ट आहे, की ते सोडणं तर वेगळ्या लेव्हलचं विचार झाला, की आता मी सोडतो काहीतरी चालू करतो. तर जेव्हापासून आम्ही आणि हिचं एवढं मेहनत होती त्याच्यामागे, की विचार करा, एडिट करत बसा. इथून 4-4 तास काहीतरी हिला लागलेत घरी यायला बसमध्ये, ट्रॅफिकमध्ये. तर त्या 4 तासात एक व्हिडिओ झाली एडिट करून, की दुसरी पण चालू करूया. मग आपल्याला दिसतंय, की आपण त्याच्यासाठी एवढी मेहनत करतो. असंच नाही की आपली एक व्हिडिओ बनवली आणि टाकून दिली. तर तेव्हाच मला वाटतं आणि YouTube वॉज द मेन थिंग. हं, Instagram जसं हं, सगळ्यांना माहिती आता, की Instagramमधनं पैसे मिळत नाही. व्ह्यूज हं, कितीही आले पैसे नाही हं, मिळत. पण YouTubeवरती मिळतात. हं, Instagramवरती ब्रँड डील्सचं तेव्हा माहिती नव्हतं कधी आज येईल, उद्या हं, नाही येईल. पण Instagramवरनं जेव्हा कन्सिस्टंटली इन्कम येत राहिलं, ज्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे, की आता आमचं दोघांचं म्हणजे बोलतो ना, दोघांना जरी सॅलरी नाही आली, तरी हं, पण आम्ही YouTubeच्या पैशांवरती राहू शकतो. हे हं, जेव्हा आम्ही कन्सिस्टंटली बघितलं 7-8 महिन्यांसाठी, तेव्हा हं, आम्ही डिसाईड केलं, की नाऊ इज द टाईम. हं, बिकॉज जर एवढं म्हणजे हे पण करतोय, कॉर्पोरेट लाईफ पण करतोय आणि कंटेंट क्रिएशन पण करतोय. हे करून जर इतकं मिळू शकतं, तर मग हे सोडून आपण त्यात अजून टाईम देऊ हं. शकतो आणि मग अजून बेटर करू शकतो. येस. मग ते होतं.